नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस स्टडी पॉईंटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MPSC व विविध प्रकारच्या ज्या सरळ सेवा परीक्षा असतात यासाठी विचारले जाणारे सामान्य ज्ञानचे महत्त्वाचे प्रश्न पाहूयात। प्रश्न आहे, पूंजी सफलता की कुंजी हे घोषवाक्य कोणत्या योजनेचे आहे? 1. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना, 2. पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजना, 3. पंतप्रधान गरीब कल्याण रोजगार योजना, 4. पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना। तर आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना। ही योजना 2015 मध्ये सुरू झाली होती आणि शासनाने सूक्ष्म जे उद्योजक आहेत यांना कर्ज देण्यासाठी ही योजना सुरू केली होती, जिचं घोषवाक्य होतं पूंजी सफलता की कुंजी। इतर योजनाबद्दल पण थोडी माहिती घेऊ। प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना, ज्यामध्ये शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते, हे थोडंसं लक्षात ठेवा। पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजना, ज्यामध्ये जे रस्त्यावरील विक्रेते असतात गाडीवाले वगैरे, तर त्यांना 10,000 रुपयापर्यंत खेळतं भांडवल कर्ज देणारी योजना ही आहे, जिला PM स्वनिधी योजना असं देखील म्हटलं जातं। पंतप्रधान गरीब कल्याण रोजगार योजना, जे स्थलांतरित मजूर असतात त्यांना त्याच ठिकाणी म्हणजे त्यांच्याच गावी रोजगार उपलब्ध करून द्यायचा, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली होती। आपल्या प्रश्नाचं उत्तर मात्र पर्याय क्रमांक 4 आहे। त्याचबरोबर तुम्ही जे आपलं ॲप आहे ओएसिस स्टडी पॉईंटचं, हे ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता। गुगल प्ले स्टोअरला हे ॲप उपलब्ध आहे किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, ज्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट वाईज म्हणजे मराठी व्याकरणाचे प्रश्न मिळतील, त्याचबरोबर GKचे प्रश्न मिळतील आणि इतर विषयाचे सुद्धा तुम्हाला सब्जेक्ट वाईज प्रश्न आम्ही उपलब्ध करून देत आहोत, जिथे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं प्रॅक्टिस करता येईल, त्याचबरोबर प्रश्न व्ह्यूज करता येतील आणि तुम्हाला त्याचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, बँक नोटवर स्वाक्षरी केलेले एकमेव भारतीय पंतप्रधान कोण? इंदिरा गांधी, मनमोहन सिंग, नरेंद्र मोदी, अटल बिहारी वाजपेयी। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मनमोहन सिंह। आता हे बघा, बँक नोटेवर स्वाक्षरी कुणाची असती हे बेस आपल्याला माहीत पाहिजे, की आपल्याला माहिती आहे की RBIचे जे गव्हर्नर असतात त्यांची बँक नोटेवर स्वाक्षरी असते। मग आता पंतप्रधान होण्याच्या अगोदर मनमोहन सिंग हे काय RBIचे गव्हर्नर होते। RBIचे ते 15वे गव्हर्नर होते आणि त्यांचा जर कार्यकाळ आपण पाहिला तर 1982 ते 85 या काळामध्ये ते RBIचे गव्हर्नर होते आणि नंतर ते पंतप्रधान झाले। म्हणून त्या स्वरूपामध्ये प्रश्न आपला बरोबर आहे, ज्याचं उत्तर रिलेटेड आहे मनमोहन सिंग, कारण एकमेव भारतीय पंतप्रधान आहेत जे RBIचे गव्हर्नर पण होते आणि नंतर पंतप्रधानसुद्धा आहे। किमान जो पर्यायामध्ये तर आपल्याला माहिती आहे की इंदिरा गांधी ह्या पंतप्रधान होत्या पण गव्हर्नर नव्हत्या, नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत पण गव्हर्नर नाहीत, अटल बिहारी वाजपेयीसुद्धा पंतप्रधान होते पण गव्हर्नर नव्हते। त्यामुळे इथे जर पर्यायाचा विचार केला तर मनमोहन सिंग हे गव्हर्नर होते, हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। नेक्स्ट आहे, भारतातील पहिली महिला IAS अधिकारी कोण? किरण बेदी, कल्पना चौधरी, अंजली मेहरा, ॲना मल्होत्रा। तर IAS विचारलं ना, पहिली महिला IAS अधिकारी आहेत ॲना मल्होत्रा, पर्याय क्रमांक 4। 1951ची जी बॅच आहे त्या बॅचच्या त्या IAS ठरल्या, ज्या भारतातील पहिल्या महिला IAS आहेत। ठीक आहे। आता इतर पर्याय, जसं किरण बेदी या भारतातील पहिल्या IPS आहेत, हे पण लक्षात ठेवा, भारतातील पहिल्या IPS। कल्पना चौधरी ज्या आहेत ह्या हिमाचल प्रदेशातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत, हिमाचल प्रदेशातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक। आणि अंजली मेहरा ज्या आहेत या वायुसेनेच्या प्रशासकीय शाखेचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत, ज्यांना AOA या पदावर काम केलं, जी पहिली महिला ठरली होती अंजली मेहरा, ज्याला आपण एअर ऑफिसर इन चार्ज ॲडमिनिस्ट्रेशन असं देखील म्हणतो, ज्या पहिल्या महिला ठरल्या होत्या। इथं मात्र भारतातील पहिली महिला IAS तर त्या आहेत ॲना मल्होत्रा, IPS विचारलं तर किरण बेदी, हे पण लक्षात ठेवा। त्यानंतर
आशियातील सर्वात मोठी वॉटर ग्रीड योजना कोणती आहे? तर ती आहे तेलंगणा सरकारने कालेश्वरम येथे राबवली गेलेली जी आशियातील सर्वात मोठी वॉटर ग्रीड योजना आहे, जिला आपण कालेश्वरम लिफ्ट इरिगेशन प्रोजेक्ट असं सुद्धा संबोधतो. त्यानंतर अयोग्य जोडी ओळखायची आहे. अर्थसंकल्प सोप्या भाषेत देवेंद्र फडणवीस. आता हे पुस्तकं आणि त्यांचे रायटर आहेत, हे बरोबर आहे. दुष्काळ आवडे सर्वांना पी साईनाथ, हे पण बरोबर आहे. आँख आ ध्यान छे नरेंद्र मोदी, हे पण उत्तर बरोबर आहे. कल्पवृक्षाची कन्या अनुराधा पाटील, हे रॉंग आहे. म्हणजे हेच उत्तर आहे, कारण आपल्याला काय विचारलं? अयोग्य. अनुराधा पाटलांचं हे पुस्तक नाही आहे. कल्पवृक्षांची कन्या हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक आहे सुधा मूर्ती यांचं. ठीक आहे, सुधा मूर्ती. जनरली अनुराधा पाटलांची पुस्तकं आपल्याला माहीत आहेत का? जसं त्यांचं प्रसिद्ध पुस्तक आहे कदाचित अजूनही, किंवा दिगंत, किंवा तरीही. ठीक आहे, म्हणजे आपल्याला किमान एवढं जरी माहिती असतं की कल्पवृक्षाची कन्या त्यांचं नाही, तरी पण आपण अयोग्य जोडी ओळखू शकलो असतो. त्यानंतर इंडिका या ग्रंथात प्रामुख्याने काळाची माहिती मिळते. गुप्तकाळ, वैदिक काळ, सातवाहन काळ, मौर्य काळ. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मौर्य काळाची माहिती मिळते, कारण इंडिकाचे जे लेखक आहेत मॅगेस्थेनिस, हा ग्रीकमधून आला होता सेल्युकस निकेटरच्या बरोबर. आणि ज्यावेळेस मौर्य आणि सेल्युकस यांच्यात तह निर्माण होतो, त्यावेळेस मॅगेस्थेनिस हा ग्रीक राजदूत म्हणूनच मौर्यांच्या दरबारामध्ये थांबतो. आणि त्यानेच म्हणजे मॅगेस्थेनिसनेच हा ग्रंथ लिहिलेला असतो, ज्यातून मौर्यांच्या इतिहासाचा उलगडा होतो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर अचूक आहे. त्यानंतर K2 हे भारतातील सर्वात उंच शिखर या रांगेत आहे. शिवालिक, काराकोरम, सह्याद्री, पूर्वांचल. तर K2 हे काराकोरममध्ये आहे. आपल्याला माहिती आहे की काराकोरममध्ये जो POKचा भाग आहे, या भागामध्ये हे शिखर पाहायला मिळतं. K2लाच गॉडविन ऑस्टिन असं देखील म्हटलं जातं, जे जगातलं सर्वात उंच दुसरं शिखर ठरतं. हे पण थोडंसं लक्षात ठेवा. ठीक आहे. बाकी शिवालिक तर आउटर हिमालयाचा भाग आहे, हा कमी उंचीचा आहे. सह्याद्री तर पार आपल्या म्हणजे दक्षिण भारतामध्ये आढळतो, पूर्ण पश्चिम किनारपट्टीला समांतर. म्हणजे सह्याद्रीतलं महाराष्ट्रातलं किंवा उत्तर सह्याद्रीतलं विचारलं तर मग कळसुबाई होईल, आणि पूर्ण सह्याद्रीतलं किंवा पश्चिम घाटातलं उंच शिखर विचारलं तर अनैमुडी होईल, जे केरळामध्ये आहे. पूर्वांचलमधलं उंच शिखर जर विचारलं तर ते होईल सारामती शिखर. ठीक आहे. इथं आपल्याला भारतातलं सर्वात उंच विचारलं, त्यामुळं काराकोरममध्ये डोंगर रांगेमधले आहे ते, ज्याला आपण K2 असं म्हणतो किंवा गॉडविन ऑस्टिन असं देखील म्हणतो. त्यानंतर मनुष्य हसताना चेहऱ्यावरील डॅश डॅश स्नायू वापरतो. तर मनुष्य हसताना चेहऱ्यावरील 43 स्नायू वापरतो. हे आपल्याला जनरल माहीत पाहिजे. चेहऱ्यावरील इथं मिस्टेक झाली, कारण 43 स्नायू हे रागवताना वापरले जातात, रागवताना. ठीक आहे. आणि हसताना विचारलं ना, म्हणजे 43 कधी वापरले जातात? रागवताना. हे थोडं करेक्शन करून घ्या. आणि 17 कधी वापरले जातात? म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे आपलं, की हसताना चेहऱ्यावरील 17 स्नायू वापरतो हसताना. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणता सम्राट कलिंग युद्धाशी संबंधित आहे? अकबर, चंद्रगुप्त, अशोक, कनिष्क. तर कलिंग युद्धाशी संबंधित आहे सम्राट अशोक. आपल्या सर्वांना माहीत आहे की कलिंग युद्धामधील जो रक्तपात आणि जी मनुष्यहानी झाली होती, त्यामुळे त्याचं मनपरिवर्तन झालं आणि पुढे त्यानं बौद्ध धर्माचा स्वीकार देखील केला होता. म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. बाकीचे जे पर्याय जसं अकबर, तर अकबराचा संबंध युद्धासोबतच ठरवायचा, तर मग
पानिपतचं दुसरं युद्ध हेमूसोबत झालेलं किंवा महाराणा प्रताप यांच्यासोबत झालेलं हळदीघाटचं युद्ध संबंधित आहे. चंद्रगुप्त मौर्य तर हे मौर्य घराण्याचा संस्थापक आहे आणि कनिष्क जो आहे हा कुशाण वंशाचा राजा आहे, ज्याच्या काळामध्ये चौथी बौद्ध धर्म परिषद भरली होती. हे पण जनरल थोडंसं लक्षात ठेवा. त्यानंतर नरसिंह मेहता हे संत कोणत्या राज्याशी संबंधित होते? ओडिसा, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात. तर नरसिंह मेहता जे संत आहेत हे गुजरात राज्याच्या संदर्भानं आहेत. त्यांचं जे प्रसिद्ध भजन आहे वैष्णव जन तो, जे गांधीजींचं आवडतं भजन होतं, ते नरसिंह मेहता यांनीच लिहिलेलं आहे. हे पण थोडंसं लक्षात ठेवा. बाकी राजस्थानमधले प्रसिद्ध संत तर मग आपल्याला माहिती आहे की संत मीराबाई या राजस्थानच्या होत्या. ओडिसामध्ये संत जयदेव हे प्रसिद्ध आहेत. मध्य प्रदेशामध्ये काही काळ संत रविदास यांचं वास्तव्य होतं. त्याच्यानंतर संत कबीर यांचंसुद्धा मध्य प्रदेशमध्ये काही काळ वास्तव्य होतं. ठीक आहे. त्यानंतर 1024 किलोबाईट म्हणजे डॅश डॅश होय. तर 1024 किलोबाईट म्हणजे 1 MB. ठीक आहे. 1024 किलोबाईट म्हणजे 1 MB. त्यानंतर नेक्स्ट अयोग्य जोडी शोधायची आहे. मालदीव माले, बरोबर आहे, मालदीवची राजधानी आहे. त्यानंतर कतार दोहा, हे पण बरोबर आहे, कतार दोहा. इराक बगदाद, हे पण बरोबर आहे, पर्याय क्रमांक 3. इजिप्त इस्तंबूल, आता हे रॉंग आहे, म्हणजे अयोग्य काय आहे, पर्याय क्रमांक 4च अयोग्य आहे, जे आपलं उत्तर आहे. कारण इजिप्तची राजधानी काय आहे तर कैरो आहे आणि इस्तंबूल हे टर्कीमधलं शहर आहे किंवा तुर्कस्तानमधलं आहे. ठीक आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 4च काय आहे, अयोग्य आहे. त्यानंतर प्रश्न आहे, चुकीची जोडी शोधा. तेल शुद्धीकरण केंद्र तुर्भे अचूक आहे. लाकडाची खेळणी ओझर, आता हेच चुकीचं असणार आहे, कारण चमडी उद्योग कोल्हापूरला आहे हे आपल्याला माहीत आहे. लोहपोलाद उद्योग चंद्रपूरशी रिलेटेड आहे. तर लाकडाची खेळणी जी आहे ही लाकडाची खेळणी प्रसिद्ध आहे सावंतवाडीची, सावंतवाडी. आणि ओझरला जे आहे हे मिग विमान बनवण्याचा कारखाना आहे, मिग विमान कारखाना आहे. म्हणजे चुकीचं कोणतं आहे, पर्याय क्रमांक 2च चुकीचं आहे, जे आपलं उत्तर आहे, कारण बाकीच्या जोड्या सर्व अचूक आहेत. त्यानंतर प्राणहिता हा कोणत्या 2 नद्यांचा एकत्रित प्रवाह आहे? तर वर्धा वैनगंगा, वैनगंगा पैनगंगा, कन्हान वैनगंगा, पैनगंगा वर्धा. तर वर्धा आणि वैनगंगा यांच्या एकत्रित समूहाला प्राणहिता म्हटलं जातं. आपण जर पूर्व विदर्भामध्ये पाहिलं महाराष्ट्राच्या नकाशामध्ये, तर ह्या महाराष्ट्राचा नकाशा जर आपण ग्राह्य धरला तर पूर्व विदर्भामध्ये वैनगंगा आणि वर्धा यांचा जो एकत्रित प्रवाह आहे तिला प्राणहिता म्हणतात. पुढे जी गोदावरीला मिळते. आता काही बुक्समध्ये याच्यामध्ये नंतर पैनगंगेचा देखील समावेश होतो बघा, यामध्ये पैनगंगेचा देखील समावेश होतो. म्हणजे वर्धा वैनगंगा आणि पैनगंगा, पण आपल्याला 2च विचारल्यात ना, म्हणून इथं वर्धा वैनगंगाच महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर गटविकास अधिकाऱ्याबद्दल काय योग्य आहे? गटविकास अधिकारी म्हणजे ज्याला आपण BDO असं देखील म्हणतो, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. तर ते पंचायत समितीचा अध्यक्ष असतो का? रॉंग. कारण पंचायत समितीचा जे अध्यक्ष तर निवडून आलेले असतात लोकप्रतिनिधी, ज्यांना आपण सभापती म्हणतो. ठीक आहे. गटविकास अधिकारी पंचायत समितीचा उपसभापती असतो. रॉंग. गटविकास अधिकारी नसतो, स्वतंत्र निवडून आलेले जे आहेत लोकप्रतिनिधी त्यांच्यातला उपसभापती असतो. गटविकास अधिकारी पंचायत समितीचा सचिव असतो का? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे की पंचायत समितीचा जे सचिव असतात हे
गटविकास अधिकारी असतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. वरील सर्व असं म्हणता येत नाही, म्हणून पर्याय 3लाच उत्तर आपल्याला घ्यावं लागणार आहे. त्यानंतर भारतीय चलन खालीलपैकी कोणत्या देशात कायदेशीर वा वैध आहे? ठीक आहे, थोडासा वेगळा प्रश्न वाटू शकतो. काय म्हणतात ते की भारतीय चलन कोणत्या देशात कायदेशीर वा वैध आहे, म्हणजे कोणत्या देशात साधारणपणे चालते? तर नेपाळ बरोबर आहे, बांगलादेशामध्ये चालत नाही, भूतान बरोबर आहे, आणि चौथा पर्याय नेपाळ व भूतान. आता नेपाळ व भूतान असंच उत्तर घ्यावं लागेल, कारण नेपाळ आणि भूटानमध्ये भारताचं जे चलन आहे, म्हणजे किमान त्या छोट्या नोटा आहेत, यांना मर्यादित स्वरूपामध्ये मान्यता असते. कारण जे बाउंड्री लाईनचा जो भाग आहे तिथे भारताच्या नोटांना मर्यादित स्वरूपाची मान्यता आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर तबला झाकीर हुसेन तर सतार, म्हणजे तबलावादक प्रसिद्ध आहे तर झाकीर हुसेन, तर प्रसिद्ध सतार वादक कोण, असा सरळ सरळ प्रश्न आहे. हरिप्रसाद चौरसिया, हरिप्रसाद चौरसिया तर नाही, कारण हरिप्रसाद चौरसिया हे बासरी वादक आहेत, लक्षामध्ये, म्हणून एक उत्तर नाही. पंडित शिवकुमार शर्मा हे पण रॉंग आहे, कारण ते संतूर वादक आहेत. पंडित रविशंकर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आपल्याला माहिती आहे की पंडित रविशंकर हे प्रसिद्ध सतार वादक आहेत. आणि बिस्मिल्ला खान हे तर सर्वांना परिचित आहेत. बिस्मिल्ला खान हे शहनाई वादक आहेत. ठीक आहे, त्यामुळं हे पण उत्तर नाही आहे. पर्याय क्रमांक 2 हेच तिथं उत्तर आहे. त्यानंतर भारतातील सर्वात मोठे मंदिर कोणते आहे? तर ते आहे श्री रंगनाथ स्वामी मंदिर श्रीरंगम, जे तमिळनाडूमध्ये आहे आणि 155 एकरमध्ये हे मंदिर उभारल्या गेलेलं आहे. जे मंदिर भगवान विष्णूचं जे रंगनाथाचं रूप आहे त्याला समर्पित आहे. त्यानंतर नेक्स्ट, खालीलपैकी संसर्गजन्य आजार नसलेला गट. संसर्गजन्य आजार म्हणजे जे एकमेकाला होतात किंवा विषाणू, जीवाणू, विविध परजीवी यांच्यापासून होतात आणि ते एका व्यक्तीपासून दुसऱ्याला होतात, त्यांना काय म्हणतो आपण? संसर्गजन्य आजार. पण ते म्हणतात नसलेला गट. आता एस्केरिओसिस, स्लीपिंग सिकनेस, ब्लॅक फिवर, रॅबीज, रॅबीज तर होतोच ना, आपल्याला माहिती आहे ना, म्हणजे हे संसर्गजन्य आजार असलेला गट आहे. हृदयविकार, उच्चताण, मधुमेह, कॅन्सर. आता हे एकाला झाला म्हणून दुसऱ्याला त्याच्यामुळं होत नाही, म्हणजे हे पसरत नाहीत, म्हणजे हे असंसर्गजन्य आहेत. असंसर्गजन्य आहेत, जे शरीरातील अंतर्गत बिघाड, अवयव बिघाड, सवयीमुळे होतात. म्हणून हेच उत्तर आहे. कारण बघा, सिफिलिस, गोनोरिया, कॅन्क्राइड आणि डोनाव्हॅनोसिस हे जे आजार आहेत, हे आजारसुद्धा काय आहेत? संसर्गजन्य आहेत. विशेषतः शारीरिक संबंधातून हे आजार एकमेकापासून दुसऱ्या व्यक्तीला होतात. ठीक आहे, म्हणून हे पण संसर्गजन्य आहेत. आणि सॉर्स, रुबेला, गोवर, देवी, कांजण्या हे सुद्धा संसर्गजन्य आहेत. आपल्याला नसलेला गट ना, तर हेच हृदयविकार, उच्चताण आणि मधुमेह आणि कॅन्सर हे एकमेकापासून दुसऱ्याला होत नाहीत, म्हणून हेच आहेत असंसर्गजन्य रोग. त्यानंतर भारतातील ग्रँड ओल्ड मॅन हे होते, तर कुणाला म्हटल्या जाई ग्रँड ओल्ड मॅन? तर ते दादाभाई नौरोजी यांना म्हटल्या जाईल, हे आपल्याला माहीत पाहिजे. दादाभाई यांना अजून भारताचे पितामह असं सुद्धा म्हटल्या जातं. भारताचे पितामह असं सुद्धा म्हटल्या जाईल. महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता संबोधल्या जाईल. ठीक आहे, राष्ट्रपिता संबोधल्या जाईल. जवाहरलाल नेहरू यांना चाचा नेहरू असं संबोधल्या जाईल, किंवा आधुनिक भारताचे शिल्पकार त्यांना म्हणतात, भारताचे पहिले पंतप्रधान होते. राजेंद्र प्रसाद यांना देशरत्न असं संबोधलं जाईल. बघा, देशरत्न, किंवा त्यांना अजात शत्रू असं देखील काही ठिकाणी म्हणलेलं आहे. अजात शत्रू कुणाला? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना, जे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. हा सुद्धा संदर्भ लक्षात ठेवा. त्यानंतर ग्रामपंचायत सरपंच पदाविषयी अयोग्य विधान कोणते? अयोग्य विधान शोधायचे आहे सरपंचाच्या बाबतीत.
सरपंच हा तंटामुक्ती समितीचा अध्यक्ष होऊ शकतो. आता हेच रॉंग आहे, कारण इतर प्रतिष्ठित व्यक्ती होतात, सरपंच तंटामुक्ती समितीचा अध्यक्ष नसतो. आलं लक्षामध्ये? हां, ग्रामसभेचा अध्यक्ष असतो, ग्रामपंचायतीचा अध्यक्ष असतो, पंचायत समितीमधील सरपंच समिती जी असते तिचा सुद्धा तो सदस्य असतो. सदस्य म्हटले ना, तर बरोबर आहे. म्हणजे दुसरं, तिसरं, चौथं बरोबर आहे, तर पहिलंच रॉंग आहे. ठीक आहे, म्हणून हेच उत्तर आहे आपलं. कारण आपल्याला काय म्हणले, अयोग्य विधान, म्हणजे पहिलंच अयोग्य आहे. त्यानंतर भीम हे लघुरूप असलेल्या ॲपचे पूर्ण रूप ओळखा. तर ते आहे भारत इंटरफेस फॉर मनी, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर संविधानावर स्वाक्षरी करणारे शेवटचे सदस्य हे होते. संविधानावर स्वाक्षरी करणारे शेवटचे सदस्य होते राजेंद्र प्रसाद. आलं लक्षामध्ये? जे संविधान सभेचे अध्यक्ष होते आणि म्हणून त्यांनी सर्वात शेवटी स्वाक्षरी केली होती. जवाहरलाल नेहरू सर्वात पहिले केली होती. सर्वात पहिले स्थानी कोणी केली होती स्वाक्षरी संविधान सभेच्या संविधानावर? जवाहरलाल नेहरूंनी. ठीक आहे, हा पण थोडासा संदर्भ लक्षात ठेवा. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत, त्याचबरोबर मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्याच्यानंतर सरदार पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री होते आणि ज्या प्रांतीय संविधान समिती आणि मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समितीचे सुद्धा ते अध्यक्ष होते. ठीक आहे, इथं मात्र पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. इथे हे लक्षात ठेवा, शेवटची स्वाक्षरी केली डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी आणि पहिली स्वाक्षरी केली जवाहरलाल नेहरू यांनी. त्यानंतर देशात 10 ऑक्टोबर हा दिवस म्हणून साजरा होतो. राष्ट्रीय ऐक्य दिन, राष्ट्रीय टपाल दिन, भारतीय हवाई दल दिन, राष्ट्रीय पोलीस दिन. तर 10 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय टपाल दिन म्हणून साजरा होतो, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर राष्ट्रीय ऐक्य दिन हा 31 ऑक्टोबर रोजी असतो. ठीक आहे, भारतीय हवाई दल दिन हा जो असतो हा 8 ऑक्टोबरला असतो आणि राष्ट्रीय पोलीस दिन हा 21 ऑक्टोबरला असतो. 10 ऑक्टोबरला काय असतं? राष्ट्रीय टपाल दिन. त्यानंतर अमोनियाचे रेणुसूत्र सांगा. तर अमोनियाचं रेणुसूत्र आहे NH3, कारण CH4 हे मिथेनचं आहे, O3 हे ओझोनचं आहे आणि NHO3 आता ते चुकलेलंच आहे, कारण त्याच्यासारखंच एक सूत्र आहे बघा नायट्रिक ॲसिडचं, HNO3 असं आहे. ते कदाचित हे आपल्याला त्यांनी चुकीचा पर्याय दिलेला आहे. ठीक आहे, नायट्रिक ॲसिडचं आहे तर ते HNO3 आहे. अशा पद्धतीनं आपण सामान्य ज्ञान या विषयाचे प्रश्न पाहिले. धन्यवाद.